ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरिन्स लेक्चर नंबर 22. लेक्चर नंबर 22 आजचा आपला आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलोय बोला. फ्रँकलाईन रिॲक्शन शिकलो आपण. त्यानंतर कोण वापरतो बरं याच्यामध्ये? झिंकचा वापर केला जातो अल्किल हॅलाइड सोबत, बरोबर. काय मिळतो आपल्याला? अल्केन मिळतो प्लस नेक्स्ट सॉरी फिटिक रिॲक्शन कोण वापरतो आपण? सोडियम विथ प्रेझेन्स ऑफ अरिल हॅलाइड. सॉरी, सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिएक्टेड विथ अरिल हॅलाइड. वुड्स फिटिक रिॲक्शन बोला. वुड्स फिटिक रिॲक्शन मध्ये कोण वापरतो आपण? सोडियम वापरला जातो प्लस एक अरिल हॅलाइड वापरायचा आणि प्लस एक अल्किल हॅलाइड वापरायचा. काय मिळतो आपल्याला? अल्किल अरिल म्हणू शकतो. ठीक आहे, चला काय हरकत नाही. आता ZnX. नेक्स्ट काय आपल्याकडे? कोरी हाऊस सिंथेसिस किंवा रिॲक्शन म्हणू, कोरी हाऊस रिॲक्शन, बरोबर. कोण वापरतो इथे आपण? R2LiCu विथ RX, बरोबर का. ऑड नंबर अल्किल ग्रुप जर पाहिजे नसेल, इथं इवन मिळतात, इथे इवन मिळतात, इथे इवन मिळतात. ठीक आहे, जर ऑड नंबर अल्किल ग्रुप पाहिजे नसेल तर तुम्ही कोरी हाऊस रिॲक्शन ही यूज करू शकता. काय डाऊट इथपर्यंत समजलंय का? नक्की. नेक्स्ट पुढे बोला. रिडक्शन ऑफ बोला. कोणासोबत केली रिॲक्शन आपण? LiLH4. रिडक्शन ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये काय केलं आपण? रिडक्शन केलं, बरोबर का. कोणासोबत केली आपण? रिड्युसिंग एजंट सोबत. कोणासोबत केली? कोणासोबत रिॲक्शन केली आपण? इथे लिहा. कोण वापरलं? काय केलं आपण? रिडक्शन केलं. कोण वापरलं? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोण कोण होते? LiLH4, NaBH4, ट्रायफिनाइल टिनहायड्राइड. हा कोणासाठी वापरतो? प्रायमरी अँड. हा कोणासाठी वापरतो आपण? सेकंडरी अँड. हा कोणासाठी वापरतो आपण? प्रायमरी सेकंड. काय? अल्किल हॅलाइड्स. काय हे? काय आहेत हे? नेक्स्ट पुढे. हॅलो अरिन्स म्हणजे काय पाहिलं? त्यांचं प्रिपरेशन पाहिलं, बरोबर का. बोला, प्रिपरेशन मध्ये कोण कोण पाहिलंय? सँडमेयर रिॲक्शन बाय युजिंग फ्रॉम बोला BDC म्हणजेच काय? बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. पहिली रिॲक्शन कोणती केली आपण? सँडमेयर्स रिॲक्शन. त्यानंतर बाल-शिमन रिॲक्शन. नेक्स्ट गॅटरमॅन कोच रिॲक्शन, गॅटरमॅन रिॲक्शन. ओके, आणि नंतर काय पाहिले आपण? इंडस्ट्रियल प्रिपरेशन मध्ये कोणासोबत केली रिॲक्शन? HCl विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ CuO, कॉपर ऑक्साइड. काय डाऊट? हे इथपर्यंत सर्व आपण काल पाहिलेलं होतं. आज आपल्याला पाहिजे प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स. काय पाहिजे आपल्याला? काय आहेत मग प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स? सर्वात पहिल्यांदा काय? हॅलो अरिन्स आर जनरली डिऍक्टिव्हेटिंग. कसे असतात ते? कसे असतात ते? व्हॉट आर डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स? बोला. दरवाजा मालूम है किधर है? व्हॉट आर डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप्स? पा बेन्झिन रिंग, डोक्यावरती हॅलोजन, फॉर एक्झाम्पल आयोडाईट. कशाला आयोडाईट सर? सोप्पा घ्या. क्लोरीन. काय त्याच्याकडे? लोन पेर आहेत का? लोन पेर. आता पा हा काय करतो? दोन टाईपचे इफेक्ट दाखवतो. किती टाईपचे रिॲक्शन इफेक्ट दाखवतो? कोणते कोणते बरं? कोणते दोन इफेक्ट दाखवतो सांगा बरं?
हा, कोणता इफेक्ट? आणि अजून एक तर आपण दाखवतो हा पॉझिटिव्ह रेझोनन्स. काय दाखवतो? किंवा तिला पॉझिटिव्ह एम म्हणतो आपण, बरोबर. अँड काय दाखवतो तो? मायनस आर मायनस आय इफेक्ट. कोणता इफेक्ट दाखवतो तो? थांबा जरा, नोट्स हरवल्या. ओके, अजून कोणता दाखवतो तो? मायनस आय इफेक्ट. आता जनरली आपला आरोहीनुसार स्ट्रॉंग कोण असतो? इथे तसं नाही, इथे तुमचा मायनस आय इफेक्ट हा ग्रेटर असतो. कोणता इफेक्ट ग्रेटर हिअर? मायनस आय इफेक्ट. म्हणजे क्लोरीन काय करतोय? इलेक्ट्रॉन पेअर ओढतोय. काय करतोय तो? त्याच्यामुळे काय करतो तो? इट ऍक्ट ऍज अ डिऍक्टिव्हिंग ग्रुप. आणि त्याच्यामुळे काय होतंय? सबस्टिट्यूशन रिएक्शन जे आहेत ते काय होतात तुमच्या? स्लो होतात ऍज कम्पेअर टू. इथं कंपॅरिझन बेन्झिन सोबत आहे, हे लक्षात घ्या. बेन्झिनच्या कम्पेअर टू हॅलो अल्किन्स मध्ये रिएक्शन काय आहेत? स्लो होतात. बरोबर का? बरोबर का? बेन्झिन पेक्षा रिएक्शन कशा आहेत? बेन्झिनच्या कम्पेअर टू कशा आहेत? हॅलोअरिन्स मध्ये स्लो आहेत. बरोबर का? काय हे? रेट ऑफ कोणती रिएक्शन? सबस्टिट्यूशन रिएक्शन. रेट ऑफ सबस्टिट्यूशन. रेट ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन. एनी डाऊट? समजलंय का? याच्यात काही डाऊट? ठीक आहे, रेट ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन काय इथे? स्लो आहे. इथपर्यंत काही डाऊट? जायचंय पुढे? नक्की. नेक्स्ट पहा. आता हॅलोअरिन्स जे असतात दे आर ऑर्थो अँड पॅराडायरेक्टिंग. आता पहा होतंय काय? जसं आपण आत्ताच मागे पाहिलं. कुठे पाहिलं आपण? मागे कुठं पाहिलं आपण? कोणते इफेक्ट दाखवतात तो? मायनस आय आणि प्लस आर इफेक्ट मुळे काय होतं? पॉझिटिव्ह रेझोनन्स मुळे ऍटम टू बॉन्ड, बॉन्ड टू ऍटम होतो का रेझोनन्स? होतो का रेझोनन्स? होतो का रेझोनन्स? या रेझोनन्स मुळे काय होतं तुमच्याकडे? तर तुमच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ऍक्टिव्हेट होतात. कोणत्या पोझिशन्स ऍक्टिव्हेट होतात? कोणत्या पोझिशन्स ऍक्टिव्हेट होतात? ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स आर ऍक्टिव्हेटेड. एक मिनिट. ठीक आहे, पहा नेक्स्ट काय होतं याच्यामुळे? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स काय होतात? ते ऍक्टिव्हेट. हे आर. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे जर कोणता इलेक्ट्रोफाईल आला, कोणाला? कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह आहे, मग तो कोणाला शोधेल? निगेटिव्ह सेंटरला. आणि कुठे कुठे निगेटिव्ह सेंटर? तुमचे ऑर्थो आणि पॅरा. म्हणजे येणारा इलेक्ट्रोफाईल एकतर ऑर्थोला अटॅच होईल किंवा म्हणजे तुमचा प्रोडक्ट कोणता असेल? एकतर ऑर्थो प्रोडक्ट असेल किंवा पॅरा प्रोडक्ट. एनी डाऊट? एवढं समजलंय का? एवढं समजलंय? 100%. नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिले कसे असतात ऑर्थो आणि पॅराडायरेक्ट? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? नायट्रेशन करायचंय आपल्याला. काय करायचंय? वरती क्लोरीन घेतलं. काय नाव? नाव घ्यायचं. क्लोरोबेन्झिन. नाव काय? आर्यन. नाव घे. याचं नाही म्हणलं मी. कोणासोबत करायची रिएक्शन? HNO3. कोणासोबत करायची रिएक्शन? इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो आपण? इलेक्ट्रोफाईल कोण आहे इथे? NO2+. सांगितलं ना? हो नो टू. आठवलं का? कसं जनरेट होतं ते पण सांगतो तुम्हाला. इथे पहा काय तयार होते. पहा एक काय असेल तुमच्याकडे? ऑर्थो प्रोडक्ट. एक काय असणार तुमच्याकडे? Cl. काय डाऊट? नाव लिहिता येईल का? हा, एक ऑर्थो आहे, एक पॅरा आहे. इलेक्ट्रोफाईल कुठे जाऊ शकतो? ऑर्थोला किंवा पॅराला. म्हणून तर सांगितलं मग अशी डोळे भरून पाहून घ्या. ठीक आहे, काय डाऊट? मेजर कोणता असेल? मेजर कोणता असेल? का बरं? स्टेरिक हिंड्रन्स. ओके, सरफेस एरिया जास्त आहे, लांब लांब आहेत, इझिली बसतील, आरामशीर, टेन्शन नाही. ठीक आहे, इथे मात्र काय होईल? भांडणं होती शेजारी शेजारी. समजतंय का? स्टेरिक हिंड्रन्स ज्याला आपण शुद्ध भाषेत म्हणतो.
सर इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला कसा? पहा, कोण आहे तुमच्याकडे? HNO3 कसं दिसतं बरं? काही डाऊट? समजलंय का? हे काय तुमचं HNO3. HNO3 कळाले? कोणासोबत रिॲक्शन करतोय आपण? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? H2SO4 काय? ऍसिड. ऍसिड काय देईल? H+. बोला कुठे जाईल? राईट का? काय तयार होईल? विथ पॉझिटिव्ह चार्ज. काय डाऊट आहे का? आता हा बॅड लिव्हिंग ग्रुप होता, आता काय झाला? हा जर सोडून गेला, कोण तयार झाला? NO2 आणि प्लस तो गेलाय म्हणून इलेक्ट्रॉन पेअर घेऊन गेला NO2 प्लस. झाला का तुमचा हा इलेक्ट्रोफाईल जनरेट? झाला का? झालाय का? हे झालं तुमचं नायट्रेशन. हे काय झालं तुमचं? एनी डाऊट याच्यात? याच्यात काय डाऊट? नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे? काय आपल्याकडे म्हणजे कोणासोबत रिॲक्शन करणार तुम्ही? जनरल रिॲक्शन लिहू का? जनरल रिॲक्शन लिहितो. एक्स कोणासोबत करायची रिॲक्शन? H2SO4. बोला. बोला इलेक्ट्रोफाईल बोला. इलेक्ट्रोफाईल बोला. SO3 प्लस X SO3H प्लस X सर काहीतरी गडबड दिसते. काय बरं? H कुठून आला? SO3 होता ना, हा H कुठून आला? इथं काय नव्हतं म्हणजे काय होता? तोच तिथे अटॅच झाला, अट्रॅक्ट झाला लगेच ऑक्सिजन कडे. कुठे? मागे नाही, मागे तो निघून गेला. ठीक आहे, कारण इथे जे ऍसिड आहे तुमचं ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आला ना, आणि ते 3 आहेत त्याच्यामुळे इथे इथे अटॅच होतो डायरेक्ट, तो इकडे नाही होत. ओके, जसं इथे आपण H+ ने करून ऑलरेडी प्रोटोनेट करून बाहेर काढलं त्याला. ठीक आहे, समजलंय का? अवकळलंय का? नक्की का? जायचं पुढे? इथपर्यंत समजलंय? किती आहेत फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन? 2 आहेत. कोणते कोणत्या? हा, फ्रेडल क्राफ्ट, फ्रेडल क्राफ्ट, फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन, आणि दुसरं काय? फ्रेडल क्राफ्ट असायलेशन. पहिले काय? फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. पहिले काय? फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. कोणासोबत रिॲक्शन करतो आपण? अल्किल हलाइड इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड. कोणता? AlCl3. हा काय करतो? इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. कोणता? R+. बरोबर का? मग एकदा काय होईल तुमचा? तो ऑर्थोला लागेल, एकदा तो जागा कमी आहे म्हणून छोटे छोटे काढलेत. म्हणून सर बारीक झाले काय? समजलंय? नेक्स्ट फ्रेडल क्राफ्ट. कोणाचा अटॅक होतो इथे बरं? कोण असतो आपल्याकडे? असाइल ग्रुप. कोण असतो? Cl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. कोण बनेल? एक काय असेल तुमचा? ऑर्थो प्रोडक्ट, आणि दुसरा कोण असेल तुमचा? हा निघून जाईल तुमचा. इथं काय तयार होईल पहा? AlCl3. लुईस ऍसिड आहे, Cl ला अट्रॅक्ट करतो, AlCl4. इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो कारण तो काय? लुईस ऍसिड. सेम इकडे सुद्धा होतं. वरती काढू का? X C डबल बॉन्ड O R. काही डाऊट? समजलंय का? नक्की कळालंय? प्रोडक्ट व्यवस्थित लिहा, तो वेगळा दिसतोय का? खालीच काढू? खालीच काढतो, थांबा, गडबड नको.
ओके. नीट डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? पाहिले का? ओके. दोन दोन पेजेस होते का? ठीक आहे, जाऊ दे, एकाच पेज मध्ये बसू. पाहिले डोळे भरून तुम्ही? घ्या क्वेश्चन घ्या, चला. Benzene ring reacted with Cl2 in presence of FeCl3 gives you X. काय मिळतंय तुम्हाला? X मिळतोय. मिळालेल्या X ची रिएक्शन HNO3 सोबत करा इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तुम्हाला Z मिळेल. काय मिळेल तुम्हाला? Z. रिएक्शन नंबर फर्स्ट. रिएक्शन नंबर सेकंड. Benzene ring reaction with HNO3 in presence of H2SO4 मिळेल तुम्हाला A. रिएक्शन करा Cl2 in presence of FeCl3 मिळेल तुम्हाला B. Z आणि B काढायचं. काय काढायचं तुम्हाला? Z आणि B. क्वेश्चन पहा. क्वेश्चन पहा, पूर्ण नाही झालेलं. थांबा, क्वेश्चन पूर्ण नाही झालेलं. पुढच्या पेजवर क्वेश्चन देतो. असं कसं बरं? इथंच लिहा, इथंच लिहितो पहा. Find Z and B and also relation between them. Direct question. थांबा. What is the relation between Z and B? कोणामधलं रिलेशन काढायचं तुम्हाला? Z आणि B मधलं काय करायचं तुम्हाला? रिलेशन काढायचं आहे. ठीक आहे. काय काय पहा, ऑप्शन काय आपल्याकडे? आयडेंटिकल, B geometrical isomers, C position isomers आणि D all of this. घ्या. झाले? आधी Z आणि B तयार करतो पहा. तुमचे बरोबर आलेत का चेक करा. पहिल्यामध्ये Z काढतोय मी. काय काढतोय मी? इथे कोणासोबत रिएक्शन केली? X सोबत. सॉरी, X आलाय. Cl सोबत इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 इलेक्ट्रोफाइल कोण जनरेट होईल तुमच्याकडे? Cl. तो काय करेल? इथे बेन्झीन रिंगला अटॅच होईल. तुमचं इथे Z काय X काय असणार? म्हणजे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनचं नायट्रेशन केलं. काय मिळणार आपल्याला? कोण मिळणार आपल्याला? NO2 अटॅच होईल ऑर्थो किंवा पॅराला. बरोबर? ठीक, पॅराला घेऊ, काय विषय नाही. कोण आहे हा? क्लोरीन. ह्याला कोण अटॅच तुमचा? 4 क्लोरो नायट्रोबेन्झीन किंवा 4 नायट्रोक्लोरोबेन्झीन, काही म्हणा. ठीक आहे. Z आला. सेकंड B. तुम्ही काय केले पहा? बी मध्ये पहिले नायट्रेशन केले. पहिल्यांदा काय केले? आणि त्याच्यानंतर काय केलंय? क्लोरिनेशन. पहिल्यांदा काय केलं? नायट्रेशन. त्याच्यानंतर काय करेल? त्याच्यानंतर काय केलंय? क्लोरिनेशन केलं. काय केलं तुम्ही? बोला. पहिला काय असेल? वरती NO2 आणि खाली काय असेल तुमचा? काही डाऊट? प्लस याच्यामध्ये दुसरा काय असणार आहे? हा झाला पॅरा प्रोडक्ट. हा काय झाला? ऑर्थो प्रोडक्ट. इथे सुद्धा काय डाऊट? याचं आणि ह्याच्यामध्ये रिलेशन काय? आयडेंटिकल. काय आहेत? याचं आणि याच्यामध्ये रिलेशन काय? पोझिशन. काय आहेत हे? काय आहेत? पोझिशन. म्हणजे काय ते सगळे आयडेंटिकल नाही. काय ते? पोझिशन आयसोमर. सगळ्यांची पोझिशन वेगवेगळी आहे. ते सेम नाहीत. त्याचा बॉइलिंग पॉईंट वेगळा, याचा ऑर्थोचा वेगळा असेल, पॅराचा वेगळा असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे
पोझिशन आयडेंटिकल नाही, ते काय असणार आहे तुमचे पोझिशन आयसोमर्स. मग सेम आहे. हो, पण फक्त एकटा प्रोडक्ट नाही येत बाळ, समज. सगळ्या रिएक्शन मध्ये फक्त मेजर नाही पकडत. ठीक, समजले? जायचंय, आपण त्याला मेजर म्हणतो, फक्त मेजर पकडत नाही, मायनर पण असतो तिथे. ठीक आहे. न्यूक्लियोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन इज व्हेरी स्लो फॉर हॅलो अल्किन्स. न्यूक्लियोफिलिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन कसे असतात? फॉर एक्झाम्पल पहा, कोणी ते तुमचं हॅलोजन, कोण येणार आहे? न्यूक्लियोफाइल. का बरं अवघड असतील? कारण हा जो आहे हा ऑलरेडी काय रेझोनन्स मध्ये. कसा आहे हा ऑलरेडी? कसा आहे ऑलरेडी? रेझोनन्स स्टेबल आहे ऑलरेडी, तो स्टेबल आहे, त्याला तोडता येईल का? तरी सुद्धा आपल्याला समजा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करायच्याच आहे. काय करायचं आपल्याला तरी सुद्धा? म्हणजे तुम्हाला जबरदस्ती एक्स ला काढायचंय आणि कोणाला आणायचंय? न्यूक्लियोफाइलला. मग काय? टेम्परेचर वाढवायला लागेल, बरोबर. काय करायला लागतं आपल्याला? हाय टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स अप्लाय करायला लागतात. हाय टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स. काय डाऊट? समजलंय का? तरच तुमचा न्यूक्लियोफाइल आतमध्ये येऊन अटॅक करेल, तरच तुमचा एक्स सोडून जाईल. ठीक आहे, सगळं चांगलं आहे, मग ती जाईल का? नाही. मग काय करावं लागेल? हाय प्रेशर टेम्परेचर अप्लाय केलं, थोडेसे वाकडे तिकडे गोष्टी केली, आपोआप एक्स काय होईल तुमची? सोडून जा, एक्स होऊन जाईल. ठीक आहे, समजलंय? ओके, दॅट इज दे आर कॅरीड ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. समजलंय? समजलंय? मग कोणत्या प्रोसेसेस आहेत अशा? पहिली कोणती आपल्याकडे? डाऊस प्रोसेस. कोणती आपल्याकडे? डाऊस प्रोसेस. कोणती आपल्याकडे? डाऊस प्रोसेस. काय करतो आपण? जो तुमचा क्लोरोबेन्झिन आहे, त्या क्लोरोबेन्झिनची रिएक्शन केली जाते NaOH सोबत. कोणासोबत केली जाते? ऍक्वियस NaOH ऍट 623 केल्विन. कितीला? आणि 300 ATM एवढं प्रेशर घेतलं जातं. किती प्रेशर? 300 ATM एवढं प्रेशर घेतलं जातं. आणि याच्यापासून आपल्याला मिळतो त्या ठिकाणी सोडियम फिनॉक्साइड आयन. काय मिळतो आपल्याला? सोडियम फिनॉक्साइड आयन. काय मिळालं आपल्याला? अहो काय मिळालंय आपल्याला? इथपर्यंत काय डाऊट? मिळालेल्या सोडियम फिनॉक्साइड आयनची रिएक्शन HCl सोबत केली जाते. कोणासोबत केली जाते? HCl सोबत. इट इज रिएक्टेड विथ HCl. HCl सोबत रिएक्शन केली की त्या ठिकाणी आपल्याला मिळतो, काय मिळालाय? कोण मिळालाय? फिनॉल ऍज अ प्रोडक्ट. कोण मिळाला आपल्याला? फिनॉल. कोण मिळाला? काही डाऊट? काही डाऊट? प्रिपरेशन ऑफ फिनॉल मधली रिएक्शन आहे ही. रिएक्शनचं नाव काय? डाऊस प्रोसेस. रिएक्शनचं नाव काय? डाऊस प्रोसेस. नीट डोळे भरून पाहून घ्या, काय पुन्हा सांगायचंय विचारा. झाले? झालंय का? नेक्स्ट, रिएक्शन विथ HCN. रिएक्शन विथ व्हॉट इज HCN? बा सायनाइड ऍड करायचं, HCN नाही, CuCN घ्या. सेम काय करतो आपण? क्लोरोबेन्झिन रिएक्शन करतो कोणासोबत? CuCN. हाय टेम्परेचर प्रेशर. काय डाऊट? समजले? काय होईल तुमचा? क्लोरीन बाहेर जाईल आणि सायनाइड येईल. कोण येईल तुमच्याकडे? सायनाइड. कोण येणार तुमच्याकडे? इथपर्यंत काय डाऊट? इथं रिएक्शन विथ CuCN. नेक्स्ट पाय इथेच लिहून देतो. रिएक्शन विथ NH3. व्हॉट इज NH3? अमोनिया. अमोनिया सोबत सेम आपल्याला हाय प्रेशर हाय टेम्परेचर कंडिशन वापरायच्यात. NH3 हीट करा. अजून काय पाहिजे तुम्हाला? हाय प्रेशर. काय मिळतो आपल्याला? हा, NO2. कोण आहे हा बरं? ही रिएक्शन झाली का आपली? नाही झालेली. ठीक आहे, ॲनिलीन. समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? सर रिएक्शन झाली कशी? रिएक्शन झाली कशी?
मेकॅनिझम पाहिजे आपल्याला. टोटल याच्यामध्ये 2 मेकॅनिझम पाहिजे. किती मेकॅनिझम पाहिजे? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरिल हलाइड. ठीक आहे, पहिलं आहे बाय मॉलिक्युलर मेकॅनिझम. पहिलं कोणतं आहे आपल्याकडे? बाय मॉलिक्युलर मेकॅनिझम. तुम्ही काढायचा प्रयत्न कराल का? कारण हे ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, जमेल का? करून पहा, नाही जमलं तर मी सांगतो, एकदा ट्राय करा. सर एक्स सॉरी रिएक्टेड विथ न्यूक्लियोफाइल. स्लो स्टेप आहे म्हणजेच काय? ही करा बरं, काय होईल? काय वाटतं? हा, काय होईल? हा बॉन्ड तुमचा इथला मागे लिहून दिले तसंच लिहून देतो, थांबा. काय होईल? हा बॉन्ड तुमचा ब्रेक होणार आहे, बरोबर? ओके, इथं आला पॉझिटिव्ह, समजा इथं आला निगेटिव्ह. काय तयार झालं पहा तुमच्याकडे? जे बॉन्ड तुटले नाही ते तसेच काढले. एक्स होता, न्यूक्लियोफाइल पण आलाय, इथे काय आला तुमचा? पॉझिटिव्ह. समजलंय? समजलंय का? पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल म्हणजे काय होईल? इथे रेझोनन्स. बोला काय तयार होईल? एक्स आणि तुमचा न्यूक्लियोफाइल, डबल बॉन्ड तुमचा इकडे येईल, बरोबर? इथे काय आला? पॉझिटिव्ह चार्ज. बाकी आहे तसंच. पुन्हा पहा, पाय सिग्मा वॅकंट ऑर्बिटल. बोला काय तयार होईल मग तुमच्याकडे? इथे एक्स न्यूक्लियोफाइल, इथे तुमचा डबल बॉन्ड येईल, इथे आला पॉझिटिव्ह. समजलंय का? पुढे होईल का? पुढे होईल का? ही स्टेप काय तुमची आता? 5 स्टेप. काय होणार पहा, एक्स तुमचा निघून जाईल आणि तुमचा बेन्झीन रिंगची जो काय रेझोनन्स आहे तो काय होणार आहे? पुन्हा येणार आहे. समजलंय? एक्स तुमचा बाहेर पडला. कोण बाहेर पडला? एक्स तुमचा बाहेर पडला. समजलंय का? बाय मॉलिक्युलर आहे. जर मी रेट लिहिला तर काय येणार? बोला बरं याच्यावरनं. रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अरिल हलाइड आणि अजून न्यूक्लियोफाइल. समजलंय? काय डाऊट मेकॅनिझम मध्ये? डोळे भरून पाहून घ्या. झालंय? आता आपण काय सांगितलं? रिॲक्शन होत, न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन सहसा होत नाही. का बरं? सॉरी, सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सहसा होत नाही, पण त्यांची आपण स्पीड वाढवू शकतो. काय करू शकतो आपण? कशी वाढवली आपण इथे स्पीड? त्यांच्यामध्ये काय केलं? टेम्परेचर हाय आणि प्रेशर सुद्धा काय केलं आपण? हाय. ठीक आहे. किंवा दुसरी मेथड काय करू शकतो आपण? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लावले तर तुमचा रेट सुद्धा काय होतो? त्या ठिकाणी चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल, कोणता ग्रुप असेल? कोणता ग्रुप असेल? जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूशन काय होते? फास्टर होते. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर तोच रेट काय होतो तुमचा? स्लो होतो. तोच काय होतो? रेट तुमचा स्लो. समजलंय का? अहो समजलंय का? नक्की का? फॉर एक्झाम्पल पहा, Cl इथे फॉर एक्झाम्पल कोणता ग्रुप आहे बरं? हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे? काय वाटतं? हा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. कोणता आहे हा? ठीक आहे. कोणासोबत रिएक्शन आहे? तर न्यूक्लियोफाइल कुठे अटॅक करेल? पॉझिटिव्ह पार्टला. कुठे अटॅक करणार आहे तो? पॉझिटिव्ह पार्टला. कुठे अटॅक करेल तो? हा बॉन्ड जर ब्रेक झाला इथला, इलेक्ट्रॉन पेअर येतील, इथं काय येणार? निगेटिव्ह. इथं काय येणार?
जेवढा पॉझिटिव्ह जास्त तेवढा त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल इझिली येणार. हा कोण आहे तुमचा इलेक्ट्रोफाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतोय, हा स्वतःकडे खेचतोय. जर हा इलेक्ट्रॉन ओढतोय तर काय होतंय, इथला चार्ज कमी होतोय. ओके, ऑब्व्हियसली इकडे काय होतंय, इलेक्ट्रॉन इथून लांब जातात, जेवढे लांब जातात तेवढा पॉझिटिव्ह चार्ज तुमचा वाढतोय. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढा न्यूक्लिओफाईल तुमचा इझिली येऊन अटॅक करू शकतो. काही डाऊट? समजलंय का? नक्की का? पहा प्रोडक्ट काय तयार होईल तुमच्याकडे, इथे न्यूक्लिओफाईल आणि एन डबल बॉन्ड ओ. समजलंय? आता पहा इथे निगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे? जो हा नायट्रोजन ओढतोय. प्लस काय होतं इथे, रेझोनन्स पण होतो. काय होतं तुमचा रेझोनन्स. म्हणजे दोन्ही कारण आहे तुमच्याकडे, एक तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पण आहे आणि तुमच्याकडे त्याच्यात तो काय दाखवतो, तुमच्याकडे रेझोनन्स सुद्धा दाखवतोय. समजतंय? नक्की पाहून घ्या. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावलाय, बॉन्ड तुटला, जो काही तुमचा निगेटिव्ह चार्ज येईल तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप स्वतःकडे ओढेल, ऑर्थो आणि पॅराला. आता जर ऑर्थोला असेल तर रेट जास्त असेल, पॅराला असेल तर रेट कमी असेल. का बरं? डिस्टन्स जास्त आहे ना. समजतंय? कळतंय? जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तेवढा रेट जास्त. जर ते जवळ असेल तर रेट अजून जास्त, लांब असेल तर रेट कमी. कळतंय? जर डोनेटिंग असतील, ऑलरेडी इलेक्ट्रॉन नको आहेत आणि ते देतात ते, तर रेट काय होणार तुमचा, सबस्टिट्यूशन होईल का? नाही, कारण निगेटिव्ह सेंटर पॉझिटिव्ह सेंटरच जनरेट नाही होणार. पॉझिटिव्ह सेंटर नाही झालं, न्यूक्लिओफाईल अटॅक करणार. समजतंय का? कळतंय? जायचंय पुढे? घ्या बरं क्वेश्चन घ्या. NO2 NO2 कोणामध्ये सबस्टिट्यूशनचा रेट सर्वात जास्त असेल, कोणामध्ये कमी असेल? ऑर्डर लावायची. सगळ्यात जास्त कोणामध्ये असणार? हा, अजून एक देऊ का? घ्या, बोला. ऑर्डर लावा, डिक्रीजिंग ऑर्डर लावा. चला, डिक्रीजिंग, कमी कमी होत जायचं. ज्याचं सर्वात जास्त त्याला सर्वात पहिल्यांदा. सर्वात जास्त कोणाचा असेल? कोणाचा असणार सर्वात जास्त? का बरं? 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त तेवढा एसएन रेट, तेवढा एसएन रेट. समजलंय का? नक्की इथे लिहून देऊ का तुम्हाला? एसएन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आणि एसएन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. ठीक आहे, समजलंय? बोला. इथे तिघ आहेत म्हणून ह्याच्यामध्ये सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी कोणामध्ये? कारण जवळ आहे ना, लवकर ओढेल इलेक्ट्रॉन. नंतर बी आणि नंतर डी. का बरं डी? त्याच्यामध्ये नाहीच आहे म्हणून त्याच्यामध्ये रेट स्लो असेल. कसा असेल रेट? इथं टेम्परेचर प्रेशर वापरायची गरज नाही, इथे मात्र लागेल. इथं मात्र तुम्हाला लागणार आहे. इथपर्यंत काही डाऊट? सर तुम्ही मगाशी सांगितले एक ऑर्थो प्रोडक्ट असतो, एक काय असतो मेजर. कोणता? द मेजर प्रोडक्ट इज द वन विच फॉर्म्स स्टेबल कार्बेनियन. जो काय करतो तुमचा, जो स्टेबल कार्बेनियन तयार करेल तो काय असणार तुमचा मेजर प्रोडक्ट असणार आहे. काही डाऊट? समजलंय का? हे लक्षात ठेवा, नीट वाचून घ्या वाटलंच तर, लागणार आहे कारण हे पुढे. झाले? नक्की. आता स्टेबल कार्बेनियन कधी तयार होईल? 2 कंडिशन पहा. ही नाही, तुमच्या रिंग मध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लागलाय आणि तुमच्या रिंग मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागलाय. तयार कोण झालाय तुमच्याकडे? समजा कार्बेनियन. बोला,
कोणामध्ये फास्ट असेल, कोणामध्ये स्लो. सर ते तर कळलंय आम्हाला, ज्याच्यामध्ये कार्बेनियन स्टेबल त्याच्यामध्ये रिॲक्शन फास्ट. पण कोणता कार्बेनियन स्टेबल असेल, पहिला वाला का दुसरा वाला, आणि का? काय काय आता पहा, जेवढा नेगेटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढी स्टॅबिलिटी काय होणार, कमी होणार. तेवढी स्टॅबिलिटी काय होणार, ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा काय करतोय, अजून निगेटिव्ह चार्ज देतोय. म्हणजे काय होतंय, तो खूप निगेटिव्ह वाढते. निगेटिव्ह वाढल्यामुळे काय होतंय, कमी होते. म्हणून कार्बेनियनची स्टॅबिलिटी कमी झाली. मग तो मेजर प्रोडक्ट असेल का, मायनॉर. का बरं, ऍज ईडीजी increases negative charge, hence stability decreases. समजले, एवढंच. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बोला कसा असेल हा, मेजर. का बरं मेजर, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप decreases the and stabilizes the कार्बेनियन. बस, काय डाऊट, समजलंय का इथपर्यंत? काय डाऊट, काय पुन्हा सांगायचं विचारून घ्या. नक्की क्या, कोणामध्ये रेट जास्त असेल, कोणामध्ये कमी. न्यूक्लियोफाइल घ्या डायरेक्टली. चला, दोन प्रोडक्ट बनवा, एक ऑर्थोवाला पॅरावाला, कोणता मेजर. एक मिनिट थांबा, नका करू. एक मिनिट करू नका, लिहू नका, थांबा. इथे एक मेकॅनिझम आहे, त्याच्यावरनं लक्षात येईल तुम्हाला. सांगा, ते राहिलंय चुकून हेडिंग. बेन्झाईन मेकॅनिझम. मग तुम्हाला क्वेश्चन सोडवता येईल, त्याच्या क्वेश्चन नाही सोडवता येईल. द्या हेडिंग द्या. बेन्झाईन मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम, मगाशी आपण एक पाहिलं, कोणतं पहिलं, कोणतं पाहिलं आपण, याच्या आधी पाहिलं ना आपण, बायोमॉलिक्युलर मेकॅनिझम. हे कोणतं आहे, हे कोणतं आहे तुमचं, होतंय काय पहा. काय तुमच्याकडे, क्लोरोबेन्झीन. काय तुमच्याकडे, इथे काय करतो आपण, एक स्ट्रॉंग बेस घेतो. कोण घेतो आपण, फॉर एक्झाम्पल NO2 मायनस. काय हा स्ट्रॉंग बेस. जर तो स्ट्रॉंग बेस आहे तर तो काय करणार, कोणावरती अटॅक करेल, ऍसिडिक हायड्रोजन वरती. कोणावरती अटॅक करणार, फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन. ठीक आहे, तो काय करेल, ह्या ऍसिडिक हायड्रोजन वरती अटॅक करणार आहे. समजलंय
काय डाऊट? हा ऍसिडिक हायड्रोजन वरती जर त्यांनी अटॅक केला काय तयार होईल पहा. Cl आहे तसाच निगेटिव्ह चार्ज. कळलं का? प्लस NH3 तुमचा बाहेर पडला, त्याचा काय विषय. समजलंय? ऍटम टू बॉन्ड तयार काय झालं पहा. आधी काय होता? डबल बॉन्ड. आता काय झालं त्या ठिकाणी? याला काय म्हणायचं? बेन्झाईन. काय म्हणायचं याला? काय म्हणायचं त्याला? काही डाऊट इथपर्यंत समजलंय का? जायचंय पुढे? अहो जायचंय का? पहा आता त्या बेन्झाईनला घेतो इकडे ठेवले पहा. आता न्यूक्लिओफाईल आला. काय आला तुमच्याकडे? तो स्ट्रॉंग बेसच आहे. काय तो? इथला बॉन्ड जर तुटला, ट्रिपल बॉन्ड ब्रेक झाला, एक तर इथे निगेटिव्ह चार्ज येईल किंवा इथे निगेटिव्ह चार्ज येईल. बरोबर? दोन्ही पण पॉसिबिलिटी पहा. पहिली पॉसिबिलिटी, इथे निगेटिव्ह आला, हा काय आला? पॉझिटिव्ह आला. बरोबर का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय डाऊट? म्हणजे लोन पेअर कुठे आली? खालच्या ह्याच्यावर आली. आता कुठे जाऊयात? वरच्या ह्याच्यावर. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. कोण येते तुमचा? NO2. कोण येते तुमचा? NH2. सॉरी, एकदा NH2 कुठे अटॅच होईल तुमचा? हा, बोला. एकतर किंवा एकतर इथे. बरोबर का? निगेटिव्ह आहे ना, तो पॉझिटिव्ह सेंटर शोधेल. बरोबर का? किंवा खाली इथे. मग सर वरती जाईल का खाली जाईल? हे डिपेंड. कार्बोकॅटायन कसा आहे? कार्बॅनियन. जो कार्बॅनियन स्टेबल असेल त्याच्याकडे तो जाणार. हा कार्बेनियन स्टेबल असेल तर ह्याच्याकडे जा. हा मेजर प्रोडक्ट असेल. जर हा कार्बेनियन मेजर स्टेबल असेल तर हा मेजर प्रोडक्ट असेल. ती मागची स्लाइड उलटी झाली फक्त. काय नाही, असंच घेतलं तरी चालेल. बरोबर. जो कार्बेनियन स्टेबल आहे त्याच्याकडे तो काय असणार तुमचा? मेजर प्रोडक्ट. तो काय असणार तुमचा? आता इथं दोन्ही पण काय आहेत? सेमच आहे ना. वरती गेला काय खाली गेला काय, म्हणून दोन्ही पण सारखेच आहे. हा पण सारखा आहे, तो पण सारखा आहे. थोडासा मी फक्त काय करतो, बदल करतो. हा काय करू, हा जो कार्बन घेतलाय ना, हा कार्बन 14 घेऊयात. काय घेऊयात? हा कार्बन. म्हणजे काय केलं आपण? फक्त एक आयसोटोप बदललाय. काय केलंय आपण? काय बदललंय आपण? फक्त आयसोटोप बदललाय. पहा, इथे हे राहिलं सी. ठीक आहे. काय डाऊट? समजलंय का? सगळं आहे तसंच. आता पहा, ही जी ऍडिशन झाली आणि ही जी झाली, ही वेगळ्या टाईपची आहे, खालची वेगळ्या टाईपची. वरची वेगळ्या टाईपची आहे आणि खालची काय आहे? वेगळ्या टाईप. काय बदल आहे बरं? पहिल्यामध्ये काय झाले? Cl गेले आणि Cl च्या ऐवजी याला म्हणतो आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन. काय म्हणतो त्याला आपण? सबस्टिट्यूशन. आणि खाली जे झालं याला म्हणतो आपण सिन सबस्टिट्यूशन. काय म्हणतो त्याला आपण? सबस्टिट्यूशन. CIN. ठीक आहे. काही डाऊट? पाहून घ्या परत एकदा काय सांगायचं विचारा. हा, कुठून? इथून बॉन्ड ब्रेक झाला. एकतर निगेटिव्ह चार्ज वरच्या कार्बनवरती येईल किंवा खालच्या कार्बनवरती आला निगेटिव्ह चार्ज, वरच्या कार्बनवरती आला. समजले? नक्की? जर वरच्या कार्बनवरती निगेटिव्ह आला, थांबा,
ओके, वरच्या कार्बनवरती जर पॉझिटिव्ह आला, क्लोरीन होता तिथे, कोण होता तुमचा, कोण होता तुमच्याकडे इथे, क्लोरीन होता. तो क्लोरीन जाईल आणि त्याच्याऐवजी कोण येईल, डायरेक्ट येईल का, नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आलाय, NO2 येणार, रेझोनन्स होईल मग सारखा. ओके, रेझोनन्स होईल मग सारखा, मग तुमचा एक्स निघून जाईल आणि त्याच्या ठिकाणी तुमचा न्यूक्लियोफाईल येणार आहे. समजते. वरती पहिली केस, Cl गेला, NH2 आला, त्याला म्हणायचं डायरेक्ट सबस्टिट्यूशन. किंवा पॉझिटिव्ह चार्ज खाली आला, निगेटिव्ह चार्ज वरती, कार्बेनियन हा तयार झाला, तर NH2 काय तुमचा खाली जाऊन अटॅक करेल, वरती Cl निघायचा, काय विषय. समजलंय का, पाहून घ्या तरी पुन्हा एकदा. हो, डिपेंड, तो स्टेबल असेल का अनस्टेबल, कशावरती डिपेंड, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का इलेक्ट्रॉन डोनेटिंग. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तो काय असणार, मायनॉर. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तो काय असणार, मेजर. समजते, कळलंय का, अहो कळलंय का, जाऊ का पुढे, जाऊ का पुढे, ठीक आहे, घ्या मग आता करा सॉल्व, आता जमेल. CH3Cl कोणासोबत रिएक्शन करतोय आपण, NO2 मायनस. बोला, दोन प्रोडक्ट तयार होतील तुमच्याकडे, बरोबर. पहिला कोणता, एक तर तुमचा NO2 डायरेक्टली Cl ची जागा घेईल, किंवा Cl ची जागा न घेता तो काय करेल, शेजारची जागा घेईल. समजले. सर मेजर कोणता, मायनॉर कोणता, आपण मागे पाहिलं, जर कोण अटॅच झाला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग तर काय म्हणायचं, काय म्हणणार तो, कार्बेनियन स्टेबल असेल आणि तो काय असणार, मेजर प्रोडक्ट. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर कार्बेनियन अनस्टेबल असेल आणि काय असणार तो, मायनर प्रोडक्ट. मग तुमच्याकडे CH3 जो आहे तो काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, हा. CH3 कोणता इफेक्ट दाखवतो, प्लस हा इफेक्ट, कोणता इफेक्ट दाखवतो, म्हणजे इलेक्ट्रॉन तो देतोय, बरोबर का, अहो देतोय ना, म्हणजे कोण लागलाय, हा कोण लागलाय, हा इलेक्ट्रॉन, बरोबर का, म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय करतोय, देतोय. पहा, जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर काय होतं, मायनॉर प्रोडक्ट तयार होतो, काय होतं तुमचा. आता पहा, इथे जवळ आहे खूप, ओके, म्हणजे हा काय असेल तुमचा, मायनॉर, ऍज कम्पेअर टू हा कसा आहे, लांब आहे, म्हणून हा काय असणार तुमचा, मेजर प्रोडक्ट. काय असणार हा तुमचा, मेजर असेल. हो, तो बाहेर निघाला ना, Cl तुमचा बाय प्रोडक्ट, त्याचं काय नाही. पाहून घ्या, पाहून घ्या. थांबा एक मिनिट, काहीतरी चुकतंय का, थांबा थांबा थांबा. चुकले, थांबा, इथंच चुकलं, इथंच चुकलं. एक मिनिट, परत या, परत या, मेकॅनिझम कडे परत येऊ. छोटीशी चूक झाली, हायड्रोजन गेला, काय जनरेट होईल तुमच्याकडे, हा कार्बेनियन जनरेट झाला. कोण जनरेट झाला तुमच्याकडे, Cl निगेटिव्ह चार्ज. काय डाऊट, ऍटम टू बॉन्ड,
हा काय होईल तुमचा लगेच निघून जाईल. बॉन्ड टू ॲटम. म्हणजे काय तयार झाला पहा आता. आता काय झालं तुमच्या इथं ट्रिपल बॉन्ड आला. हा झाला तुमचा बेन्झाईन. चुकून मगाशी मी Cl लिहिला. आले कळाले आता लक्षात आले. हा काय तुमचा कार्बन आणि 14 आहे. जाऊ पुढे सर. ठीक आहे. कोण येणार तुमचा. एकतर तो कुठे अटॅक करेल. हा डबल बॉन्ड तुटेल तुमचा. कार्बेनियन वरती जनरेट होईल किंवा C12 ला किंवा C14 ला. समजा इथे आलाय आणि केस 2 कुठे आलाय तो खाली आलाय. समजलंय. पहा एक कंडिशन NH2 एकतर इथे. सेकंड कंडिशन NH2 तुमचा इथे कार्बन 14 ला. कोणता मेजर असेल ज्याचा कार्बेनियन जास्त स्टेबल. ज्याचा कार्बेनियन काय असेल तो काय असणार मेजर. ज्याचा कार्बेनियन जास्त स्टेबल तो काय असणार मेजर. जो काय असणार मेजर. याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होईल तुमच्याकडे बेन्झाईन. कोण तयार होणार तुमच्याकडे होईल ना. कोण तयार होईल तुमच्याकडे बेन्झाईन. एक मिनिट पहा झालंय बेन्झाईन तयार झालाय का. हा इथेच असेल असंच. थांबा इथं नाही तुमचा तो इथे जनरेट होईल. कुठे तयार होईल इथे. इथून जाणार ना Cl. हायड्रोजन कुठे इथे बरोबर. इथं हायड्रोजन नाही म्हणजे ट्रिपल बॉन्ड यांच्यामध्ये तयार होईल. समजलंय नक्की. आता एक तर इकडे शिफ्ट होईल इलेक्ट्रॉन हे किंवा इकडे शिफ्ट होतील दोन्ही सुद्धा. पहिली केस कुठे आला तो समजा एक मिनिट. ठीक आहे पहा सॉरी. हा एक कंपाऊंड इथे तुटला ना. हा एक तर इथे इलेक्ट्रॉन पेअर कुठे आली या कार्बनवर. समजलंय. किंवा कुठे येईल ती कुठे येईल ती खाली येईल. काय डाऊट चेक करून घ्या कसं झालंय. ते आहेत त्यांचं काय नाही. ट्रिपल बॉन्ड तुटलाय ना बाळ. सांगतो 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 सोपं करू जरा त्याला. हा आता बोला बस का खुश आता समजलंय. हा ती पोझिशन माझ्याकडून थोडी इकडे तिकडे डायरेक्ट करा. चला हाय तिथं अल्टरनेट डबल बॉन्ड. बोला काय होईल तुमचा NO2. कोण आहे तुमच्याकडे NH2. NH2 कोण आहे तुमच्याकडे खाली. कोण आहे तुमच्याकडे NH2 बरोबर का. कोण आहे तुमच्याकडे NH2. कुठे येईल एकतर NH2 इथे किंवा इथे. CH3 NH2 CH3
आता पहा, अरे तो निगेटिव्ह आहे ना, तो पॉझिटिव्ह सेंटर शोधेल, म्हणजे तो एकतर इथे येईल किंवा इथे येईल, बरोबर ना. तिथं तुमचा एच आलाय त्या निगेटिव्ह कडं. काय डाऊट? बोला. मेजर कोणता, मायनर कोणता? का बरं? कोण अटॅच आहे आपल्याकडे वरती? CH3 आहे. थांबा जरा. CH3 काय तुमचा? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, प्लस हा इफेक्ट दाखवतो, बरोबर. थांब, हे बघ, निगेटिव्ह चार्ज कुठे आहे? इथे, पहिल्या केसमध्ये, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आहे? इथे, बरोबर. CH3 काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, तो काय करतोय? निगेटिव्ह चार्ज देतोय. ज्याचा कार्बेनियन जास्त स्टेबल, तो काय असणार? जास्त स्टेबल. जास्त स्टेबल तो मेजर प्रोडक्ट, बरोबर. ठीक आहे. जेवढा निगेटिव्ह चार्ज वाढेल तेवढी स्टॅबिलिटी कमी होणार, बरोबर. इथपर्यंत कळाले. आता पहा, हा डोनेट करतोय आणि निगेटिव्ह चार्ज लगेच इथे, म्हणजे इथे काय होतंय? निगेटिव्ह चार्जची इंटेन्सिटी काय होतीये? वाढते खूप, कारण डोनेटिंग ग्रुप जवळ आहे. इथं डोनेटिंग ग्रुप कसा आहे, म्हणजे हा काय असेल? मेजर असेल का? इंटेन्सिटी काय निगेटिव्ह चार्ज इथे कमी आहे. हा काय झाला तुमचा? मेजर. हा काय असणार तुमचा? का बरं? जवळ आहे. कोणाच्या जवळ आहे? निगेटिव्ह चार्ज. कोण? अरे हे पुढची स्टेप आहे ना याच्या, आपण इथपर्यंतच केलं. नाही करणार, नाही करणार. झाले, पाहून घ्या परत एकदा, व्यवस्थित पाहून घ्या. आता पहा, याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्यात. काय? Cl गेलाय. कोण गेलाय? पहा, ज्या पोझिशन मधून Cl गेलाय तिथेच कोण लागलाय तुमचा? किंवा कुठे लागला? त्याच्या शेजारी, त्याच्या शेजारी लागला. कुठला? त्याच्या ऍडजस्टंट कार्बनला. जर जिथून Cl गेलाय तिथेच NH2 लागला, त्याला म्हणायचं डायरेक्ट सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं त्याला? जर शेजारच्या कार्बन वरती येऊन NH2 लागला तर त्याला म्हणायचं सिन सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं त्याला? म्हणजे ही काय झाली तुमची? डायरेक्ट सबस्टिट्यूशन. आता आले का लक्षात? आता बरोबर आहे. सॉरी, मी थोडस जरा ती गडबड झाली त्या फोन कॉलमुळे. आणि ह्याला काय म्हणायचं? सिन समजलं का? कळालंय का? घ्या आता, चला आता जमेल तुम्हाला सॉल्व्ह करायला. सोडवा. रिएक्टेड विथ NH2, तो आहेच तसंच, NH2 मायनस. जमेल का? जमवा, जमव. पहा, कोण तयार होईल तुमच्याकडे? करायचं तुम्हाला? करा. चला नेक्स्ट पहा, कोण तयार होणार तुमच्याकडे?
बेन्झाईन. कोण तयार होईल? बरोबर का? बरोबर का? प्रोडक्ट पहा, डायरेक्ट प्रोडक्ट लिहू. OCH3 NH2 किंवा OCH3 NH2 निगेटिव्ह. कोणचा स्टेबल? खालचा वाला काय तुमचा? मेजर. कारण हा कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. काय हा? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. तो जेवढा निगेटिव्ह चार्जच्या जवळ असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. जवळ कुठे आहे तो? इथे जवळ आहे, म्हणून हा काय झाला तुमचा? मेजर. हा काय असणार तुमचा? समजलंय? समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? पॉलीहॅलोजन कंपाऊंड. नावातच आहे, काय असेल? कंपाऊंड्स containing more than one halogen atom. more than. पॉली म्हणजे मेनी ना, खूप सारे, एक पेक्षा जास्त. आलं का? पॉली. नेक्स्ट पा, पहिला कोणता आहे तुमच्याकडे? डायक्लोरोमिथेन. काय तुमच्याकडे? म्हणजे CH2Cl2. बरोबर का? यालाच काय म्हणायचं? डायक्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोरेट. यूज एस पा, इट इज यूज ॲज सॉल्वंट. त्यानंतर प्रोपिओलंट, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग्स, वेगवेगळे मेडिसिन्स बनवण्यासाठी. तुमच्या मनात आले ते ड्रग नाही. देखेला लग रहा है. हाँ देखा है हमने, वो वही स्लाइड्स है. मेटल क्लिनिंग अँड फिनिशिंग सॉल्वंट म्हणून युजेस झाले. अजून एक सॉल्वंट लिहू शकता, काय? लॅबोरेटरी रिएजंट. नेक्स्ट काय? हार्मफुल इफेक्ट. हो झालेले, एक वाचून दाखवतो, पुढचं पात्र पाहूयात आपण. ठीक आहे. काय काय होऊ शकतं? सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज होऊ शकते. अजून ऐकायला कमी होऊ शकतं, दिसायला कमी होऊ शकतं. ऐक काय असं नाही ना, मग अशी काय बसली? टेन्शन आहे. होईल, तुझं पण होईल. नेक्स्ट, हाय लेवल ऑफ मिथाइल क्लोराइड कॉजेस म्हणजे काय? नॉसिया, टिंगलिंग, मुंग्या येणे. बरोबर. काय होतं? मुंग्या येणे. किंवा नमनेस म्हणजेच काय? स्थूल पडणे. बरोबर. नमनेस इन फिंगर्स अँड टोज. ठीक आहे. नेक्स्ट, इन ह्यूमन्स डायरेक्ट स्किन कॉन्टॅक्ट विथ मिथेलिन क्लोराइड causes intense burning and mild redness of the skin. रेड कलरचे स्पॉट्स येऊ शकतात किंवा स्किन रेड होऊ शकते. डायरेक्ट आईज मध्ये कॉन्टॅक्ट झालं तर काय बर्न होईल? तुमचा कॉर्नियाला तुमच्या डॅमेज होऊ शकतं. ठीक आहे, समजलंय? नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? क्लोरोफॉर्म म्हणजेच काय? CHCl3. बरोबर का? इट इज यूज ॲज सॉल्वंट म्हणून त्याचा वापर होतो. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ फ्रीऑन्स. कोणते रेफ्रिजरंट? आपण R22 त्याच्यासाठी यूज केला जातो. इट वॉज वन्स यूज ॲज अनेस्थेटिशिया म्हणून वापरायचे, पण आता तो वापरत कारण त्याच्या युजफुल इफेक्ट पेक्षा हार्मफुल इफेक्ट जास्त होते. ओके, त्याच्यामुळे आपण आता लेस टॉक्सिक इथर वगैरे असे त्या ठिकाणी अनेस्थेटिक वापरतो. नेक्स्ट काय? क्लोरोफॉर्मचे हार्मफुल इफेक्ट. यूज ॲज अन अनेस्थेटिक. इनहेलिंग क्लोरोफॉर्म वेपर डिप्रेसेस द. ओमिनी गाडीत टाकून देतात चॉकलेट देऊन. नेक्स्ट, ब्रीदिंग अबाउट 900 parts of chloroform per million, that is 90 ppm for a short time can cause dizziness, fatigue, headache. सगळ्याचे सिम्पटम्स ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, क्रॉनिक क्लोरोफॉर्म एक्सपोजर मे कॉजेस डॅमेज टू द लिव्हर अँड टू द किडनी. फॉस्जिन पाहिला का? झाला फॉस्जिन. फॉस्जिनचा फॉर्म्युला COCl3. वाटलंच मला. या क्लोरोफॉर्म इज स्लोली ऑक्सिडाइज बाय एअर in presence of light to extremely poisonous gas carbonyl chloride, also known as. काय डाऊट? पुढे नेक्स्ट, ट्रायआयोडोमिथेन. त्यालाच काय म्हणतो आपण? आयोडोफॉर्म. बरोबर. बरोबर का? यूज ॲज अँटीसेप्टिक. पण अँटीसेप्टिक प्रॉपर्टी कोणामुळे होती? आयोडीन मुळे होती. आयोडोफॉर्म मुळे
नव्हती. I3 म्हणजे आयडो फॉर्म असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आता आपण आयडो फॉर्म आता आपण वापरत नाही. ठीक आहे, ट्राय आयडोमिथेन म्हणजे काय? CH3. याची एक रिएक्शन आहे, कोणती माहिती का? मी सांगतो. आय एजी सोबत 6 एजी घेतले. किती एजी घेतले? आय कार्बन हायड्रोजन. हे सगळे एकत्र होतात. कोण? हे एवढे सगळे. ठीक आहे, काय बनतं पहा, 6 AgI. काय बनलं? 6 AgI प्लस CH ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे काय तयार झाला रे? अल्काईन. कोण तयार झालं तुमच्याकडे? अल्काईन तयार झालं. ड्रॉबॅक काय? ऑब्जेक्शनेबल स्मेल, वास येतो त्याचा खराब. ऑब्जेक्शनेबल म्हणजे याचा अर्थ चांगला तर वास नसणार, त्याच्यामुळे आपण ते वापरत नाही. आता नेक्स्ट काय आपल्याकडे? CCl4 used in manufacturing of refrigerant and propellant for aerosol can. It is also used for synthesis of chlorofluorocarbons, okay, and other chemicals in pharmaceutical industry. अजून एक यूज काय? लॅबोरेटरी रिएजंट. नेक्स्ट काय आपल्याकडे? टेट्राक्लोराइड. हार्मफुल इफेक्ट कॉजेस लिव्हर कॅन्सर. मोस्ट कॉमन सिम्पटम्स काय? डेझिनेस, लाइट हेडेक, नॉसिया, वॉमिटिंग, which can permanent damage to the direct contact with eyes damages the cornea, and it is responsible for depletion of ozone layer. Next काय आपल्याकडे? फ्रिऑन्स. ओके, कुठे सापडतात आपल्याला? रेफ्रिजरंट मध्ये हे मोस्टली आपल्याला फ्रिऑन सापडतात. दे आर युजली प्रोड्यूस फॉर एरोसोल प्रोप्युलंट, रेफ्रिजरंट अँड एअर कूलिंग. Freon 12 CCl2F2 is one of the most common freon used in industry. Most freon, even those used in the refrigerant, evenly makes its way into the atmosphere, which is diffuse unchanged into the stratosphere. Harmful effect काय होतो? स्ट्रॅटोस्फिअर डॅमेज होतोय. ओझोन लेअर काय होतोय तुमचा? डॅमेज होतोय. ठीक आहे, त्याचा बॅलन्स डिस्टर्ब करतात हे. नेक्स्ट काय आपल्याकडे? DDT म्हणजेच काय? पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. बरोबर. द युजेस ऑफ DDT कशासाठी वापरला आपण? इन्सेक्टिसाइड म्हणून. काय म्हणून वापरतो आपण? ओके, मॉस्किटो किलिंग साठी, विच स्प्रेड्स मलेरिया अँड लायसेस विच कॉज टायफस. ठीक आहे. हार्मफुल इफेक्ट काय? इनहेल जर केलं तर आपल्या बॉडीमध्ये तसंच राहतो, डिकम्पोज होत नाही. नॉन बायोडिग्रेडेबल आहे तो, आणि त्याच्यामुळे काय होतो? हायली टॉक्सिक आहे तो फिश साठी सुद्धा आणि ह्युमन बीइंग साठी. ठीक आहे. इट इज नॉट मेटाबॉलाइज्ड व्हेरी रॅपिडली बाय animal, instead it is deposited and stored in the fatty tissue, आणि त्याच्यामुळे आपली डेथ सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे आता DDT वापरत नाही, आधी यूज करायचे. बॅन येते आता. ठीक आहे. नेक्स्ट काय? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स पहा. अल्किल क्लोराइड आर कलरलेस. क्लोराइड कसे असतात? थांबा, क्लोराइड कसे असतात तुमचे? कलरलेस. आणि मात्र कोण? ब्रोमाइड आणि आयोडाइड कसं असतात? कलर्ड. ते कसे आहेत तुमचे? कलर्ड. ते कसे आहेत? नेक्स्ट पहा. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग. जसं जसं वॅन्डरवॉल फोर्सेस वाढतात, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय होतो त्यांचा? वाढत जातो. ठीक आहे. अँड वॅन्डरवॉल फोर्सेस आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास अँड. ओके, ठीक आहे. पहा काय दिलं त्यांनी? शॉर्टकट मध्ये लिहू का? वॅन्डर वॉल फोर्सेस डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास, डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया. म्हणजे जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढे वॅन्डरवॉल फोर्सेस जास्त. जेवढे वॅन्डरवॉल फोर्सेस जास्त तेवढा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. काय डाऊट? समजलंय का? अहो समजलंय का? नक्की. ईशान राग आला का तुला? विचारलं. नंतर चहा पाजला तू डबल चहा पी. ओके, काय डाऊट? हो, समजलं इथपर्यंत? काय डाऊट? नक्की. ठीक आहे. आता पहा, जर कंपॅरिझन केलं आपण कोणाचं?
अल्केन, हॅलो अल्केन्स आणि अल्कोहोल. तर अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त येतो. सगळ्यात जास्त कोणाचा येतो? का बरं? कारण ह्यांच्यामध्ये काय सापडतात आपल्याला? यांच्यामध्ये काय सापडतात आपल्याला? वॅन्डरवॉल फोर्सेस. आणि यांच्यामध्ये काय सापडतात आपल्याला? वीक वॅन्डरवॉल फोर्सेस. थांबा, यांच्यामध्ये आपल्याला सापडतात डायपोल डायपोल फोर्स. डायपोल डायपोल फोर्स. कसं? अल्किल हलाइड आहे ना, हलाइड निगेटिव्ह आहे. अल्काइल कसा आहे? हा काय करेल? दुसऱ्या अल्किल हलाइडला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. त्याचे डायपोल डायपोल. यांच्यामध्ये फक्त वॅन्डरवॉल फोर्सेस आहे. यांच्यामध्ये वॅन्डरवॉल फोर्सेस पण आहे आणि डायपोल डायपोल. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्लस वॅन्डरवॉल फोर्सेस. म्हणजे यांच्यामध्ये सर्वात जास्त आहे, म्हणून यांचा बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असतो. समजले? नेक्स्ट पहा, मोलार मास जेवढं जास्त तेवढी मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जास्त. जेवढी सरफेस एरिया जास्त तेवढं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट जास्त. फॉर एक्झाम्पल पहा, 1 2 3 4, हा 1 झाला समजा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा पहा, हा 2 1 2 3 4. कार्बन सेम आहेत. ठीक आहे. मोलार मास काढा, सगळ्यांचं सेम येईल. मोलार मास सेम, मग कोणता एरिया काय वापरणार तुम्ही? सरफेस एरिया. बोला. इथे पहा, सरफेस एरिया सर्वात जास्त, स्ट्रेट चेन. जसं जसं इकडे गेलो काय झालं? ब्रांचिंग. सरफेस एरिया कमी, सरफेस एरिया कमी, बॉइलिंग पॉइंट कमी, किंवा ब्रांचिंग जास्त, बॉइलिंग पॉइंट कमी. स्ट्रेट चेन जेवढे जास्त. कळालंय का? हे काय तुमची काही डाऊट? समजलंय का? नक्की का? वरचं कळालंय? मोलार मास जेवढं जास्त तेवढा बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट जास्तच असणार. नेक्स्ट काय? डेन्सिटी. डेन्सिटी आर जनरली हायर दॅन. जर वॉटरपेक्षा हायर येते, वॉटरवरती तरंगतील का खाली जातील? डेन्सिटी जास्त आहे ना, मग काय होतील? ते पाण्यामध्ये खाली जाऊन सेटल होतील. का बरं? डेन्सिटी काय त्यांची जास्त. जशी जशी कार्बन नंबर वाढतील किंवा हॅलोजन वाढणार, डेन्सिटी पण काय होणार तुमची? वाढत जाणार. समजतंय? तेवढे जे जास्त हेवी होणार, हेवी झाले खाली जातील, पाणी तुमचं वरती. समजले? नेक्स्ट काय आपल्याकडे? रिएक्शन विथ मेटल. रिएक्शन विथ मेटल. हॅलो अल्केन्सिस रिएक्शन करायची आपल्याला. कोणासोबत करायची? फक्त हे पाहिलंय का आपण? सोडियम सोबत केलं ना रिएक्शन? अहो केली का? काय नाव होतं रिएक्शनचं? सोडियम सोबत वुड्स रिएक्शन. कोणासोबत केली आपण? इथं फक्त आपल्याला वुड्स न वापरता आपल्याला काय करायचं? इथे आयोडीन रिएक्टेड विथ कॉपर. कोणासोबत करायचे आपल्याला? Cu सोबत करायचे. सेम, काहीच फरक नाही. ही कोणती रिएक्शन आहे बरं? पिटिक सारखी आहे का? पिटिक सारखी रिएक्शन आहे. फक्त कोण वापरलाय इथे आपण? अहो कोण वापरलाय? कॉपर वापरलाय. ठीक आहे. काय हा? ठीक आहे. रिएक्शनचं नाव लिहा. उल्मन्स रिएक्शन. काय म्हणतो त्याला? काय डाऊट? अहो काय डाऊट? घेऊ का पुढे? घेऊ का पुढे? नेक्स्ट काय? फॉर्मेशन ऑफ. मागाशी पाहिली का? अल्काइन्स. फॉर्मेशन ऑफ अल्काइन्स. काय केलं आपण? फॉर्मेशन ऑफ अल्काइन्स इथं केले. आहे का? अल्काइन तयार झालं का? पुढे सर. इथं झालं का अल्काइन तयार? बोला काय तुमच्याकडे? CH I3 प्लस Ag I3CH. काय मिळतो तुम्हाला? 6 AgCl AgI सॉरी प्लस
ट्रिपल बॉन्ड CH कोण तयार झाला इथे? कोणता? इथाईन. कोण तयार झालं तुमच्याकडे? इथाईन. कोण तयार झालं तुमच्याकडे? अजून एक मेथड आहे, CH3Cl reacted with Na plus C ट्रिपल बॉन्ड CH3. सर कस काय बरं? सॉरी, CH3. ठीक आहे, रिएक्शन करा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय, तर काय होईल? NaCl तुमचा बाहेर पडेल. काय होईल? हा CH3C ट्रिपल बॉन्ड C झाला का अल्काइन तयार? 1 2 3 4 कोण? ब्यूट 2. काय डाऊट? दोन्ही मेथड समजल्यात? दोन्ही मेथड समजल्यात? नेक्स्ट काय तुमच्याकडे? स्टिरिओ सिलेक्टिव्ह रिएक्शन्स. काय तुमच्याकडे? काय दिले? रिएक्शन इन विच मोर दॅन वन स्टिरिओ आयसोमर इज पॉसिबल इज नोन ॲज. ज्यांच्यामध्ये काय एक पेक्षा जास्त आयसोमर्स तयार होऊ शकतात त्यांना काय म्हणतो आपण? काढा बरं प्रोडक्ट. प्रोडक्ट काढा. प्रोडक्ट काढा. अल्कोहोलिक केवायचे काय होईल? एकतर इथे तयार होईल डबल बॉन्ड किंवा इथे तयार होईल. समजतंय? हा काय असणार तुमचा? एकतर हा किंवा हा काय असेल? सेटझॅक प्रोडक्ट बाळ. हा काय असणार? त्यांनी काय सांगितले? एक पेक्षा जास्त स्टिरिओ आयसोमर. स्टिरिओ आयसोमर कोणते टाइप कोणते झाले? जॉमेट्रिकल आयसोमर किंवा ऑप्टिकल. जॉमेट्रिकल म्हणजे कोण आलं? सिस और ट्रान्स. पहा बरं प्रोडक्ट मध्ये सिस ट्रान्स पॉसिबल आहे का? याच्यात आहे ना. हा तर मायनॉरच असेल, पण याच्यात पहा एक तर कोणता पॉसिबल आहे? सिस. आणि दुसरा कोणता पॉसिबल आहे? हा झाला सिस. हा काय झाला? आहे का दोन पॉसिबल? अशा ज्या रिएक्शन त्यांना काय म्हणतो आपण? काय म्हणताना आपण? स्टिरिओ सिलेक्टिव्ह. काय म्हणतात? स्टिरिओ सिलेक्टिव्ह. नेक्स्ट काय आपल्याकडे? सिलेक्टिव्ह रिएक्शन. रिजिओ सिलेक्टिव्ह रिएक्शन. when more than one product possible and one is major and another is simple. सरळ सरळ काय? दोन प्रोडक्ट आहेत, एक मेजर आहे दुसरा काय? सेम रिएक्शन घेतो. तीच कोणासोबत रिएक्शन केली? दोन प्रोडक्ट मिळाले. पहिला कोणता? हा काय तुमचा? मायनॉर. काय नाव याचं? ब्यूट 1 इन. बरोबर आहे का? बरोबर आहे का? याचं नाव काय? ब्यूट 2 इन. एक मेजर आला एक मायनॉर आला. ह्याला काय म्हणायचं? रिजिओ सिलेक्टिव्ह. समजलंय का? समजलंय का? नेक्स्ट काय? काय आपल्याकडे? स्टिरिओ स्पेसिफिक रिएक्शन म्हणजे काय? when different stereoisomers reacts with same reagent to give different product. त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? पहा बरं का, डिफरंट स्टिरिओआयसोमर्स, वेगवेगळे स्टिरिओआयसोमर घेतो. फॉर एक्झाम्पल दोन स्टिरिओआयसोमर. पहिला कोणता? सिस. दुसरा कोणता? माग झालता तोच येतो सिस आणि ट्रान्स ब्यूट 2 EME. हे बघ हा सिस तो काय? बोल काय 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 काय? यांच्यामध्ये दोन स्टिरिओ आयसोमर्स मिळतात. इकडे पण बनतील, पण इथे फक्त आपण मेजर मायनर पाहतो. इथे आपण मेजर मायनरचा विषयच नाही. इथं काय फक्त आयसोमर झाले पाहिजे, स्टिरिओ आयसोमर. समजलंय? आता या रिएक्शन मध्ये झाले काय? रिएक्शन मध्ये मायनॉर नसेल, मेजर असेल, पण एकच प्रोडक्ट असेल, पण त्याच्यामध्ये काय असतील? सिस आणि ट्रान्स पॉसिबल असेल. समजते? नेक्स्ट काय आपल्याकडे? स्टिरिओ स्पेसिफिक. डिफरंट स्टिरिओ आयसोमर घेतले, रिएक्ट विथ सेम रिएजंट. रिएजंट काय केला आपण? सेम घेतला. टू गिव्ह डिफरंट प्रोडक्ट. यांच्यापासून काय मिळतोय? काय प्रोडक्ट आहेत बरं? सांगा बरं. बोला.
जे सीस आहे ते काय देईल? रेसेमिक मिक्सचर. आणि इथं काय होतं ट्रान्स मध्ये? किंवा आयडेंटिकल प्रोडक्ट. समजलं का? समजलं का? मागे पाहिले आपण अँटी ऍडिशन मध्ये. कुठे पाहिलं आपण? अँटी ऍडिशन मध्ये. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये एकामध्ये रेसिमिक मिक्सचर मिळतं, दुसऱ्यामध्ये बरोबर सिस मध्ये जर अँटी ऍडिशन केली काय मिळतो? रेसिमिक मिक्सचर. ट्रान्स मध्ये गेली तर मिझो. त्याला काय म्हणतो आपण? स्टिरिओ स्पेसिफिक. स्टिरिओ स्पेसिफिक. इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? 100%. हो यस. चॅप्टर संपला आहे. सायन्स केलाय. समजलंय? समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया.